दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो, वापरला जातो। आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते। ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे। शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे। पैशाचा रोल हा इलिमिनेट करता येणार नाही, पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला, जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल। आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे, मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो, हे आपल्याला असताना थांबवता येईल अशी परिस्थिती आहे। तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्याबरोबरचे ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत। दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला। दुसरं, पहिल्या फेज मधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत। गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत। चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत, तेली समाजाचे आहेत। बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत। अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे। अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधले उमेदवार आहेत। वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत। यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत। याच्याच बरोबर ओबीसींची असणारी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला